नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे गरमागरम आणि खूप चविष्ट असे शेंगोळ्यांची रेसिपी। शेंगोळे हलके, ठिसूळ आणि पोकळ होण्यासाठी पिठाचं काय प्रमाण घ्यायचं, तसेच रस्सा अधिक खमंग होण्यासाठी काय ट्रिक वापरायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघा। नवशिके देखील सहज बनवतील एवढी सोपी वन डिश मील ही रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। शेंगोळे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, पाव वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन। इथे ज्वारीचं पीठ आवर्जून घ्या, यानी हे शेंगोळ्यांचं टेक्स्चर खूप छान येतं। आता यामध्ये आपण हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, 1 टीस्पून ओवा। ओवा जरा हातावर या प्रकारे असा क्रश करून घालू। 1 टीस्पून जिऱ्याची भरड, जिरं खलबत्त्यामध्ये हलकसं असं कुटून घेतलं आहे। 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया। तीळ घातल्यामुळे शेंगोळे छान खुसखुशीत होतात, खूप मस्त खमंग लागतात। चवीनुसार मीठ घालूया। 1 टीस्पून लसूण पेस्ट घालू। कोथिंबीर घालूया। 1 टेबलस्पून तेल घालू, नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे। सर्व साहित्य एकत्र करून घेऊ। पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम हे शेंगोळे खायला खूप मस्त लागतात। विदर्भामध्ये ज्या पद्धतीचे शेंगोळे बनवतात अगदी तशीच पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे। बरेच जण फक्त गव्हाचेच हे शेंगोळे बनवतात आणि काही जण थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडं बेसन घालून बनवतात। कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकतात, पण हे मिक्स पिठाचे शेंगोळे खूप छान लागतात। हे बघा, सर्व साहित्य एकत्र करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा आपण मळून घेऊ। हे बघा, हे पीठ मी छान मळून घेतलं। घट्टसरच आपल्याला हे मळायचं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिटांनंतर हे पीठ मुरलं। आता आपण हे पुन्हा एक वेळा मळून घेऊ। कोरड्या गव्हाच्या पिठाचा हात घेऊया आणि ह्याचा असा थोडा थोडा गोळा घेऊ आणि आता आपल्याला ह्याचे शेंगोळे वळायचे आहे। इथे पोळपाटावर किंवा एखाद्या ताटावर आता आपण थोडं कोरडं गव्हाचं पीठ हाताला घेऊ आणि हे शेंगोळे असे वळून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शेंगोळे करू शकता। दोन्ही हाताचे बोट वापरून असे लांब लांब आपल्याला हे वळायचे आहे। शक्य तितके छान नाजूक हे वळावे, म्हणजे लवकर शिजतात। बघा, या पद्धतीने हे मी वळून घेतलं। आता या प्रकारचा आकार आपल्याला ह्याला देऊन घ्यायचा आहे। छान नाजूक नाजूक असे शेंगोळे तयार करून घेऊ। ही तयार झालेली शेंगोळं या प्रकारे ताटामध्ये रचून घेऊया। खूप सोपा हा
पारंपरिक खाद्यप्रकार आहे, फक्त शेंगोळे वळायलाच थोडा वेळ लागू शकतो, सवयीने ते पटपट होतं। तुम्ही या प्रकारचे वळू शकतात किंवा काही जण चकलीप्रमाणे गोल गोल देखील शेंगोळे वळतात, कुठल्याही आकारात वळा। हे बघा, सर्व शेंगोळे मी या प्रकारे वळून घेतले आहे। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर 5 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं। ज्या वाटीनी तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी पाणी देखील मोजून घ्या। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया, एक मध्यम आकाराचा कांदा, 1 टीस्पून ठेचलेला लसूण घालू। कांदा लसूण छान हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेऊ। हे बघा, हा कांदा लसूण जरा हलका तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालूया। आपण शेंगोळे यामध्ये उकळणार आहे, पण हे गव्हाचं पीठ असं थोडं फोडणीमध्ये घातलं की याला खूप खमंग चव येते। अगदी 1 टेबलस्पूनच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे छान तांबूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं जर थोडं पीठ तुम्ही यामध्ये परतून घातलं तर ह्या शेंगोळ्यांची चव अतिशय अप्रतिम येते। दाटसरपणात तर ह्याला शेंगोळे उकळल्यामुळे असाही येतच असतो, पण ह्या पीठ तेलामध्ये भाजल्याची जी चव आहे ती खूप छान येते। हे बघा, हे गव्हाचं पीठ आणि कांदा लसूण छान परतून झालं आहे, तांबूस रंगाचं झालं आणि खमंग झालं आहे। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, थोडी हळद, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गोडा मसाला घालूया, चवीनुसार लाल तिखट, तेलामध्ये जरा परतून घेऊ, फार देखील परतायची गरज नाही। आता यामध्ये आपल्याला हे 5 वाट्या गरम पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। आपण शेंगोळ्यांमध्ये देखील तिखट मीठ सर्वच घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊन रस्स्यामध्ये थोडं कमी तिखट मीठ घाला, कारण शेंगोळे शिजताना त्याची चव देखील ह्या रश्श्यामध्ये उतरतेच। हे बघा, इथे फोडणीच्या पाण्याला उकळी आली। आता यामध्ये आपण शेंगोळे घालूया। हे शेंगोळे वळताना मुलांची मदत घ्या, म्हणजे त्यांच्या हाताला देखील छान वळण येते आणि कुटुंबाबरोबर एक वेळ घालवण्याची देखील हे निमित्त किंवा संधी मिळत असते। आज हे शेंगोळे माझ्या मुलींनी मला वळू लागले आहेत। सर्व शेंगोळे मी या रश्श्यामध्ये घातले। आता मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी शेंगोळे आपल्याला छान शिजवायचे आहे। शेंगोळे घातल्या घातल्या यामध्ये चमचा किंवा उलथनं घालू नका, ते मऊ असतात त्यामुळे तुटतात। हळूहळू शिजल्यानंतर शेंगोळे असे वर यायला सुरुवात होते। यावर अर्धवट झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर आता हे शेंगोळे आपण 12 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। हे बघा, शेंगोळे किती छान शिजले आणि हा रस्सा देखील दाटसर झाला आहे। या प्रकारे उलटण्यावर घेऊन आपण हे शेंगोळे तोडून बघू। बघा, अगदी आतपर्यंत छान मऊ शिजलं आणि पोकळ झाले आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक असे शेंगोळे तयार आहे। ह्यावर लिंबू पिळून तुम्ही खाऊन बघा। पावसाळ्यामध्ये गरमागरम हे शेंगोळे खायला खूप मस्त लागतात, नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।